नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. वा 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 वा. तर आजचं वातावरण बघा, सगळ्यांचं कसं उत्साही आहे. तुकडवाडीत सुद्धा बघा ना किती हार्ट लागलेले आहेत सगळीकडे. गुलाबी वातावरण आहे आज सगळं, कारण आज प्रेमाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन डे आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या प्रेमाच्या दिवसाच्या. आता व्हॅलेंटाईन डे वरती प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. प्रेमाचा दिवस काय एकच असतो का, तो रोज करायचा असतो वगैरे वगैरे. माझं पण तसं वेगळं मत आहे की आपण फक्त एकच दिवस का प्रेम करायचं, आपण रोज केलं पाहिजे. पण कसं आहे, रोज रोज पुरणपोळी खाऊन काय उपयोग आहे? कधीतरी एकदाच खाण्यात मजा असते. तसं आहे, दिवस सुद्धा एकच पाहिजे ना प्रेम व्यक्त करण्याचा, बरोबर आहे का नाही? नाही तर रोज रोज प्रेम व्यक्त करत बसलं तर रोज कोण कोण चपला खाणार? पण त्या एका दिवशी कसं असतं ना, बरेच प्लॅन असतात प्रत्येकाचे. प्रपोज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. डिसेंट मुलं काय काय, मग ते छान ग्रीटिंग वगैरे आणतील, त्याच्यावरती तूच माझ्यासाठी सूर्य आहेस, तूच माझा चंद्र आहेस, तूच फलाना आहे फलाना फलाना वगैरे वगैरे वगैरे. आणि मग तिला ते सगळं द्यायचं वगैरे, छान गिफ्ट वगैरे द्यायचं. हो म्हणली तर नशीब, नाही तर खर्च पाण्यात. काही लोकांचं कसं असतं, एवढं सगळं करतच बसत नाहीत. आपली गावठी पोरं नाक्यावरती उभे राहतात, आली की लगेच ए लवशिप देते का? ती नाही म्हणली, गेली सोडत, दुसरीला बोलतील. थोडक्यात काय, हार मानायची नाही. आता काय झालेलं असतं माहितीये का, या प्रेमाच्या दिवशी ना अजय अतुलच्या सीडीज घेऊन फिरत असतात पोरं. म्हणजे जाताना कसं असतं गाणं, याड लागलं याड लागलं रंगलं तुझ्यात याड लागलं ग, नाही म्हणली की उसवलं गण गोत सार आधार कुणाचा नाही. अजय अतुलची सीडी आपली बरोबरच ठेवायची. आपल्याला कुठली लावायला लागतील गाणी काय सांगतात. आणि ते पण इतके हुशार, सगळी व्हरायटी करून ठेवलेली आहे त्यांनी, जी पाहिजे ती वापरा. बरं, या दिवशी आपल्याला सल्ले देणारे खूप भेटत असतात. तुम्ही बघा सकाळी काय काय असतात, मस्त मस्त शर्ट बेट घाल, इन शर्ट कर आणि काय मित्र असतात बघा, हे बघ हे प्रेम बिम काय नसते, हे सगळे झूट आहे. आणि फक्त पोरीवर काय प्रेम करायचं? कुणी सांगितलं पोरीवर प्रेम करा? अरे निसर्गावरती प्रेम करा, प्राणी मात्रांवरती प्रेम करा, आई वडिलांवरती प्रेम करा. समजून घ्यायचं, याला 4 पोरी सकाळपासून नाही म्हणले, त्याशिवाय तो एवढा तत्वज्ञानी झालेलाच नाहीये. थोडक्यात काय आहे की माणसानं कधी ना कधी कुणावर तरी कुठे ना कुठे प्रेम केलेलंच असतं, भले ते व्यक्त असू द्यात किंवा अव्यक्त असू द्यात. पण आज तुकडवाडीमध्ये 3 अशा जोड्यांना मी आमंत्रित करणार आहे, ज्यांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं आणि लग्नसुद्धा केलं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पहिल्या जोडीचं, अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर. जोरदार टाळ्या. प्रेमाचा दिवस आहे आणि जवळपास डिटर्जंटची ऍड करतील असे कपडे घालून इतके फ्रेश आहेत, कारण ते फ्रेशच माणसं आहेत मंडळी. त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला फ्रेश वाटतं. पण तुम्ही जोडीनं पहिल्यांदा थुकरटवाडीमध्ये आलेला आहात, कसं वाटतं इकडे जोडीनं येऊन? मी खूप एक्सायटेड आहे. एक तर मी खूप हसले की माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. मी टिश्यू पेपर बरोबर घेऊन आली. तो पण पांढरा बघा. साधी गोष्ट आहे का? टिश्यू पेपर पांढरा साधी गोष्ट आहे का? त्यामुळे मी खूप हसायला सज्ज आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपया आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आज ही जोडी आलेली आहे आणि अभिजित, एक बघ साधर्म्य काय आहे, कोइन्सिडन्स काय आहे की महाराष्ट्राचा सुपरस्टार हा एक शो आला होता झी मराठीचा, त्यातून मी आलो, तू आलास. आता पुढची जी जोडी बोलावणार आहे त्यात सुद्धा आपलाच एक मित्र आहे जो महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये होता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चिन्मय उदगीरकर आणि गिरिजा उदगीरकर साठी. बघा, म्हणजे एंट्री मध्येच प्रेम कळायला लागतात वेगवेगळ्या पद्धतीची. ही माणसं कशी आली माहिती का, आता थाप घालून आली. म्हणजे ठीक आहे, तू ग्रेट आहेस तर मी पण ग्रेट आहे टाईप. हे बघितलं का तुम्ही? पहिले चिन्मय आला, मग तिने मुजरा केला, बायको पुढे वागणं काय असतं बघा, आणि मग गिरिजा मॅडमची एंट्री झाली. हे असंच आहे का सध्या की कसं आहे ते ती सांगेल? हो असंच आहे, पण म्हणजे अगदीच तो जसं दाखवतो तसं नाहीये. अच्छा, इक्वॅलिटी आहे आमच्या घरी. अच्छा, तू चांगला अभिनेता आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. चिन्मय, खूप स्वागत आणि प्रेमाच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा दोघांनाही. विनंती करतो, कृपया आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या, खूप गप्पा मारूया. चिन्मय,
तू येण्या अगोदर मी अभिजितला हे सांगत होतो की बघ ना कशी गंमत आहे, मी सुपरस्टार मधून तू सुपरस्टार मधून तू सुद्धा आता सुपरस्टार मधून. येस. तर आता आणखीन एक जी जोडी येणार आहे तो व्यक्ती सुद्धा सुपरस्टारच एक बाय प्रॉडक्ट आहे. हो. आणि तो आपलाच मित्र आहे, संकर्षण कराडे आणि शलाका कराडे. मला सुरुवात करायची चिन्मय आणि गिरिजा तुमच्यापासून. तुमचाही प्रेमविवाह असणार अर्थातच, बरोबर आहे ना? येस. मग कसे भेटलात आणि कशी झाली ही लव्ह स्टोरी सुरू? कोल्हापुरात सिनेमाचं शूटिंग चाललं होतं. हो. वाजलाच पाहिजे नावाचा सिनेमा होता. खरंय. सिनेमा नाही वाजला पण आमचं याला खूप मोठं मन लागतं, हे सांगण्यासाठी खूप मोठं मन लागतं. आणि पण मग आमचं त्याच्यात लग्नच वाजलं. म्हणजे त्यांनी डिरेक्टली लग्नाचीच मागणी घातली. लाईक म्हणजे आणि डायरेक्ट होतं की बघ प्रेम बीम होत राहतं, आपण पहिले लग्न करू. अच्छा, एवढं? इतकं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड होतं सगळं. तू जवळपास 25 पोरींवर प्रेम केल्यानंतर आता तुझ्या होत राहता. आता येणार आहे अभिजित तुझ्याकडे, तुमची लव्ह स्टोरी ऐकायची. कसे भेटलात? आम्ही खरं तर मित्र होतो. आज अभिजितची मी ही लव्ह स्टोरी ऐकणार. ही माहिती आहे तुम्हाला ही लव्ह स्टोरी. आम्ही नाशिकमध्ये असताना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये होतो. सुखदा खूप उत्तम कथक आणि साल्सा डान्सर आणि टीचर आहे. वा. ऍक्च्युली मी तिच्यासाठी मुलं बघत होतो लग्नासाठी. कारण हो आमच्यामध्ये, कारण आधी फक्त मैत्री होती आमच्यामध्ये, अजिबात प्रेमाचं. जवळजवळ शाहरुख खानचा रोल करतो. हे खरंच तितकंच फिल्मी आहे. एका पॉइंटला मला असं उगीच वाटायला लागलं की आपण हिला इतक्या स्थळांसाठी सुचवतोय किंवा शोधतोय, आपण का नाही विचार करतो. माझी प्रियाला तेव्हा चालू होती आणि तेव्हा आई, आजही आई, त्याचा आता अगदीच उलट रोल असला तरी आजही आई तितक्याच प्रेमाने त्याचा दर एपिसोड बघते वगैरे. म्हणजे आदर्श जावई वगैरे अशी जी हे होती ना, तेव्हा तिचं ठरलं होतं की जावई असावा तर असा. असं करून ती आमची प्रेमकथा सुरू झाली अँड वी गॉट मॅरिड. वा वा. आता कसं आहे, आमच्या तुकडवाडीमध्ये एक गार्डन आहे, तर तिकडे 3 सेलिब्रिटी गेलेले आहेत आणि त्या 3 सेलिब्रिटींना फेसबुकवरून चॅट करून एका त्यांच्या फॅननी भेटायला बोलवलंय, एका मुलीनं. बघायचंय मग आता ह्या 3 मुली वेगळ्या आहेत का ती एकच आहे, मग ती नक्की कुणाला भेटणार आहे. तर आता आपण आलेलो आहोत झिंगाट गार्डन मध्ये. सुरुवातीला भेटूयात चिन्मय उदगीरकरला. हॅलो. हाय हॅलो. हाय हॅलो. हा मी पोहोचलो इकडे गार्डन मध्ये. हो नाही मागच्या गेटने आलो. ओके मी पोचतेच आहे. हो ये लवकर. बाय. हॅलो चंपाकळी. अगं मी इथं पोचायला लागलो आता. हॅलो. अगं हॅलो माय चिकटकट. हॅलो आवाज येतो की नाही तुला? अगं मी इथं पोचलोय चंपाकळी, ऐक ना. हॅलो. हॅलो. हा तू कुठल्या गेटने आलायस? कुठल्या गेटने आलायस? माय चिकटकट. कुठलं होतं गेट माहित नाही, कुठलं होतं माहित नाही गेट. डायरेक्ट घुसलो आत थेट. खूप झालाय लेट, आता डायरेक्ट तू मला भेट. मायची केट हे कट. अगं तुला नाही म्हटलं फोन कट. हॅलो.